तरी घालायचं आहे. अजित कॉंग्रॅच्युलेशन, अप्रतिम गोलंदाजी. 6 चेंडू 11 धाबा. मला माहिती बँक बॅलन्स तेवढा नव्हता, परंतु अशा वेळेला बॅट्समनने चुका केला, तुम्ही अचूक गोलंदाजी केली. शानदार शानदार प्रदर्शन वाजवत आहे. चला मॅच सुरू करतो. 4 षटकांचा सामना. अनिल 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 माळी अनिल माळी ताबडतोब एकच षटक असणार आहे. चला त्यांच्या भिंतीपाशी चांगले प्रेक्षक व जे गेट पाशी चांगले प्रेक्षक सगळ्यांनी ट्रॅव्हलिंग मध्ये बसून घ्या. संयोजक आकाश होळकर, अंकुश कामटे तिथले पब्लिक बाजूला करा. ट्रॅव्हलिंग मध्ये बसवा सगळ्यांना. या ठिकाणी दीपकजींचा आवाज तुम्ही ऐकता आहे. व्यासपीठावरती सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय हरीशेठ गराडे यांचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर यांच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे औंध अध्यक्ष आदरणीय निलेशजी जुनवणे यांचं देखील आगमन झालेलं आहे. सर आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. सामन्याला सुरुवात होते आहे. इथे 4 षटकांचा सामना असणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, टीम मीटिंग करू नका. तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर त्या 11 जणांची आवश्यकता कधीच नसते. म्हणजे आता तुम्हाला समजा गोलंदाज बदलायचा असेल किंवा तिथे काही निर्णय घ्यायचा असेल तर तुमचा कॅप्टन आहे, व्हाईस कॅप्टन आहे, तुमचा विकेट किपर आहे, 3 जण भरपूर झाले. 11 जणांनी सांगितलं मला वाटतं कोणत्या गोलंदाजाला डोक्यात जर असं वाटत नाही. त्यामुळे काही गोष्टी आहेत त्या टाळता येतील आपल्याला. स्ट्रायकरीला फलंदाज विनोद आहे, त्यानंतर विशाल आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती प्रसाद असेल. सामना सुरू होतोय. चॅकपॉट क्रिकेट क्लबचे खेळाडू मैदानामध्ये. सुंदर अप्रतिम चेंडू आहे. ऑफच्या बाहेरचा शफल झाला. बॅट्समन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. जसं जसं आपण पुढे जाणार ना तशी तशी बंधनं वाढत जाणार आहेत. त्यामुळे 4 षटकांचे सामने नाईलाजाने या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. पहिला चेंडू प्रसाद अतिशय उत्तम होता, अचूक होता. ऑफच्या बाहेरचा यावेळेला आपण पाहिला तर पुढील टाकलेले चेंडू सुंदर पद्धतीने स्क्वेअर कट केलाय. पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. इथे मात्र 2 धाबा मिळतील फलंदाजाला. विनोदचं खातं खोललं जातं. पहिल्या 2 चेंडूमध्ये पहिला चेंडू 9 धाबा आहे, दुसऱ्या चेंडूमध्ये या ठिकाणी 2 धाबा येतात. एक छान फटका होता ऑफच्या बाहेर. यावेळेला असलेला चेंडू थोडा बॅकफुटला गेला. फलंदाज खूप सुंदर पद्धतीने स्वतःला जागा बनवली आणि शानदार पद्धतीने चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. पुन्हा एकदा प्रसाद सज्ज होतो. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका. छान फलंदाजी मैदानामध्ये. दुसरी धाव काढणार का? निश्चित दुसरी धाव करतात. दोन्ही फलंदाज धावतात आणि या 2 धाबाने धावसंख्या वाढते आहे. धावसंख्या पोहोचते ती 4 वरती. जगपट सीसीचा संघ मैदानात बॅटिंग करत असताना तर वडार 11चा संघ आपण बॉलिंग करत असताना पाहतो आहे आणि आघाडीचा गोलंदाज प्रसाद समालोचन कक्षाकडनं गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पण त्यांच्या डाव्याकडनं या षटकातला पुढचा चेंडू ऑन साईडला मोठा फटका खेळला. बघूया काय करतोय तिथे क्षेत्ररक्षक. त्याच्या डोक्यावरून चेंडू जाणार का? झेल. टाळ्यांचा गजर येतोय. या वेळेला उच्च कोटीचा झेल पकडलाय. त्याची लक्षण आहेत. अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज बाद. सुंदर झेल डीप मिड विकेटला. फटकाही खूप चांगला होता. खूप चांगले तंत्र देखील होतं, परंतु ज्या पद्धतीने झेल पकडलाय त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. यानंतर अण्णा 11 आणि मोरिया क्रिकेट क्लब या 2 संघादरम्यान टॉस केला जातो. मोरिया 11 टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर अण्णा 11 टीमचा कॅप्टन. आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी या. बाद झालेला फलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो तो विनोद. छान फलंदाजी करत होता. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना आपण बॅकफुटवरून चांगले फटके त्याच्याकडनं पाहिले. ऑन साईडला डीप मिड विकेटच्या दिशेने खेळलेला फटका होता. डीप मिड विकेटला अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. उलटा चेंडू ऑन साईडला खेळलाय. इथे मात्र मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे सर्कलमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकात आतापर्यंत धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये 5 धावा.
प्रमुख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती. प्रसाद गोलंदाजी करतो. तिसऱ्या क्रमांकावरती आपण सागरला पाहतो आहे. विशाल आणि सागर हे दोन्ही फलंदाज कशा पद्धतीने या ठिकाणी भागीदारी असतात ते पाहणं उत्सुकतेपेक्षा यावेळेला पॉइंट क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने येतो. चेंडू पकडतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी आरामात या ठिकाणी एकेरी धाव पूर्ण केले. एकेरी धावेने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव येते. 1 गडी बाद 6 अशी स्थिती पहिल्या षटकामध्ये. बाद झालेला फलंदाज विनोद सुरुवात अतिशय चांगली केली होती, परंतु डीप मिड विकेटला अतिशय उत्तम प्रकारचा झेल पकडला गेला बाबूने आणि त्यामुळे विनोदची खेळी संपुष्टात आलेली आहे. कारण शेवटी बघा या ठिकाणी या खेळामध्ये एक स्ट्रॅटेजी बनवणं फार महत्वाचं असतं. आणि आता प्रदीप गोलंदाजी मार्कवरती आहे. या खेळाडूंची भूक अजिबात मिटत नाही. सातत्याने आपण बघितलं तर मैदानावरती सांगलीच्या मैदानावरती दिवसभर आपण डॉनला पाहिलं आणि त्यानंतर आता या मैदानावरती अर्थात औंध बालेवाडी चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतो. तर इंदिरा गांधी स्वर्गीय इंदिरा गांधी प्राथमिक शाळा मैदान औंध गावचं हे मैदान आहे. या मैदानावरती देखील आता डॉनला आपण पाहतो आहे. मलिंग स्टाईल गोलंदाजी करण्यामध्ये वाकडेदार असलेला खेळाडू अण्णा 11 आणि मोरिया सीसी या दोन संघादरम्यानची लढाई. स्ट्रायकर एंडला बॅट्समन सज्ज असेल बॅटिंग करण्याकरता. सागर 1 वरती फलंदाजी करतोय. तर डॉनचा पहिला चेंडू आहे. यावेळेला हवे चेंडू बघूया पुन्हा एकदा बाबू आहे की यावेळेला प्रसाद आहे. प्रसादनं मात्र प्रश्न तोच आहे की यावेळेला इंडियन स्टाईलने झेल का नाही घेतला. ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल घेण्याचा जो प्रयत्न झाला तिथे प्रसाद फसलाय. कारण इंडियन स्टाईलने तुम्ही छातीच्या जवळ तुमचा हात असतो, परत संधी असते उडाला झेल पकडण्याकरता. परंतु ज्या ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल घेताना चेंडू उडाला की पुन्हा एकदा चेंडू पकडणं सोपं नाहीये. आखोटापटा चेंडू ऑन साईडला खेळलाय. चांगला फटका आहे. चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमारेखा पार. षटकार. मोरिया सीसी टीमचे कॅप्टन प्लीज. अण्णा 11 टीमचे कॅप्टन मला वाटतं यावेळेला दाखल झालेला आहे. मोरिया सीसी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी यायचं. सुंदर फटका अप्रतिम टायमिंग विशालकडनं आपण पाहिले. 7 वरती फलंदाजी करते धोपलकरती. एकूण डाबा आहेत त्या 13. डॉनचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर विकेट पण त्याच्या डाब्याकडून ओहो टप्पापर्यंत तो ऑप्शनच्या भारतात जाणारा चेंडू ऑन साईडला खेळला. कोहलीच्या दिशेने जातो. इथे मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतोय. बाबू पुन्हा एकदा येतो या चेंडूवरती. आणि आता बघा क्षेत्ररक्षणमध्ये बदल केलाय. यानंतर टॉस केला जाते. हे षटक समाप्त झाल्यानंतर टॉस होणार आहे. विपुल पागारे यांच्या शुभस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचं. बरोबर हे षटक समाप्त झाल्यानंतर आपण टॉस करणार. विद्युलजी प्लीज या. विद्युलजी पगारे यांच्या शुभस्ते टॉस केला जाईल. चांगला फटका सुंदर पद्धतीने चेंडू यावेळेला लॉफ्ट केलाय लॉंगॉनच्या दिशेनं. आणि या षटकात जर बघितलं तर धावा तर निश्चित येतात. डॉनचं षटक जे ते एक मोठा फटका खेळला होता. खूप चांगले षटकार अप्रतिम अशा प्रकारची बॅटिंग करत विशालनं. आणि आता त्यानंतर कधी धाबा 15. पहिल्या षटकात मात्र फारशा धाबा आल्या नव्हत्या. पहिल्या षटकात फक्त 6 धाबा आल्या होत्या. डॉन राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू सुंदर पद्धतीने ड्राईव्ह केलाय लॉंगऑफच्या दिशेने. इथे चेंडू जाईल. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. 2 धाबा तर रोखू शकत नाहीये. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण लॉंगऑफमध्ये झालेलं आहे. तन्मय यावेळेला चेंडूवरती येतोय. डॉन प्रमुख गोलंदाज म्हणून गोलंदाजी करत असं आपण दृश्य पाहू शकता. धावपलवरती एकूण धाबा आहेत त्या 16. 1 गडी बाद 16. 1 गडी बाद 17 अशी स्थिती मैदानामध्ये. जॅकपॉट क्रिकेट क्लबचा संघ मैदानात बॅटिंग करतोय. आणखीन एक चांगला चेंडू तन्मय चेंडूवरती येणार आहे. बघूया काय करते. एकदा तर पूर्ण केले. एकापेक्षा जास्त नाहीये. आता मात्र पहिल्यापेक्षा खूप चांगलं क्षेत्ररक्षण तन्मयने केले. डॉन इथे मात्र सुकावला असेल. पहिल्यांदा चेंडू त्याने पकडला. लेट झाला त्याने सांगितलं की बाबा चेंडू तुला परत लगेच टाकायचा आहे. आता मी विनंती करेन अण्णा 11 टीमचे कॅप्टन सज्ज राहायचे. टॉस केला जाणार आहे. पहिला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावपलका धाबा 9च्या सरासरीनं 18 धाबा. टॉस केला जातो आहे. मोरिया सीसी वर्सेस अण्णा 11. निर्णय इथेच जायचा आहे. चार षटकांचा सामना असणार आहे. टॉस झाला. निर्णय प्लीज इथेच या.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल राकेश. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, झेल मात्र या ठिकाणी घेतलाय. तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला गेलेला आहे. लाला याने पकडलेला झेल आहे. लाला जगलर खूप चांगले बनवू शकतात. फलंदाज बाद होत आहेत. महत्वाचं यश या ठिकाणी राकेशला प्राप्त होते. अण्णा 11 संघाला टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मोरिया सीसी क्रिकेट क्लबला आमंत्रित केले बॅटिंग करण्याकरता. लालाचा अतिशय सुंदर झेल आपण पाहिलेला आहे आणि काही झेल हे व्हायरल होत असतात. चारच षटकांचा सामना, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे. यानंतर देखील आणखीन पुढचा जो मॅच असेल तो देखील चारच षटकांचा असेल. या स्पर्धेमध्ये बघितलं तर दोन संघांनी खूप चांगली कामगिरी केली, तर दुसऱ्या बाजूला परी 11चा संघ चांगली कामगिरी करतोय. आता सुरुवातीचा सामना वडार 11 आणि जॅकपॉट क्रिकेट क्लब. यानंतर होणारा सामना अण्णा 11 वर्सेस मोरिया क्रिकेट क्लब. नवीन बॅट्समन मैदानावरती नंबर 4 वरती बॅटिंग करण्याकरता. ऑन साइडला अतिशय दर्जेदार फटका. क्या बात है. चेंडू आउट ऑफ द पार्क जाईल. उत्तुंग षटकार. आकाशाला गबसणी घालायला गरुड झेप घेणारा अप्रतिम फटका. राकेशनं सुरुवात चांगली केली होती, परंतु इथे मात्र या मॅच मध्ये सागरच्या बॅटमधनं आतापर्यंत आलेला सर्वात मोठा फटका षटकार येतो. औंधगाव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदरणीय योगेशजी जुनवणे यांचं आगमन या ठिकाणी होतं. गणेशजी बोडके यांचंही मंद मंद पावलांनी व्यासपीठाच्या दिशेने आगमन होतंय. सर, मी आपलं सहर्ष स्वागत करत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. स्पर्धेचे शिल्पकार डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर यांच्या वतीने वेलकम. आणि मी आपल्याला विनंती करेन आपण व्यासपीठावरती अस्वस्थ व्हा. राकेश गोलंदाजी मार्कवरती आहे. खेळाची जबाबदारी सागरची. कोणत्या टप्प्यात टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळलाय. इथे प्रसाद चेंडूवरती येतो आणि एकेरी धाव मिळणार आहे ती फलंदाज सागरला. राकेश महत्वाचा खेळाडू यात काही शंका नाहीये आणि खूप महत्वाचं षटक यामध्ये तो टाकतो आहे. डानच्या षटकात धाबा आला. या षटकात आतापर्यंत 7 धाबा खर्च केल्या त्या राकेशने. धापलकरती एकूण धाबा आहेत त्या 25. स्ट्रायकरला बॅट्समन सज्ज असेल खेळण्यासाठी शाहरुख. स्ट्रोक चांगला आहे. पुन्हा एकदा आपण पाहूया. चेंडू येतो तो लॉंगअपच्या जिथे येते, मात्र क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडू पकडेल आणि थ्रो करेल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. राकेशच्या पाठीमागून या ठिकाणी धाव पूर्ण केले ते आपण पाहू शकता सागरनं. शाहरुख आणि सागर ही जोडी मैदानामध्ये जमले. धावपलकावरती एकूण धावा वाढत आहेत. धावसंख्या होते ते 27 धावा. 4 षटकांचा सामना आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 2 चेंडूचा खेळ शिल्लक या ओव्हरमध्ये. समर्थन कक्षाकडनं गोलंदाजी करत होता राकेश. बॅटची कड घेतली. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. एकेरी धाव मिळणार आहे. सागरने एक मोठा फटका खेळला होता अतिशय सुंदर पद्धतीने ऑन साइडला. गगनभेदी षटकार आपण पाहिला आणि त्यानंतर सूर सापडलाय तो राकेशला. त्यानंतर मोठा फटका नाहीये तो कमबॅक करतो आहे. धावपलकावरती एकूण डाबा आहेत त्या 28. यानंतर 1 षटक असणार आहे या इनिंग मधलं. षटकांची संख्या कमी करण्यात आलेली आहे कारण वेळेत सामने सुरू करायचे आहेत आणि वेळेत या ठिकाणी सामने बंद करणं फार गरजेचं आहे. राईट टर्न ओव्हर द विकेट. ऑप्टनच्या भारतात चेंडू छान खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सुंदर फलंदाजी. बघूया काय करतोय फलंदाज. 2 धावा पूर्ण करतात. तिसरा द्यायचा प्रयत्न होईल का? तिसरा द्यायचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धाबांनी धावसंख्या वाढते आहे. 31 धाबा धापलकावरती आहे. तो 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आहे. अनिल माळीचा इशारा येतो. 18 चेंडूत 31 धाबा. प्रथम फलंदाजी करत असताना मैदानामध्ये जॅकपॉट क्रिकेट क्लब, तर दुसऱ्या बाजूला वडार 11चा संघ गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रदीप नैनित यांच्यावरती हल्ला झाला. राकेशनं तितकीशी चांगली गोलंदाजी नाही केली. या षटकात धाबा आलेले आहेत आणि आता निर्णायक षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल कुणाल गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. यावेळेला शाहरुख आणि सागर ही जोडी मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता शाहरुख आलेला आहे. 31 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
अण्णा 11 आणि मोरिया सीसी हे दोन्ही संघ देखील पुढच्या मॅचसाठी सज्ज असणार आहेत. फ्लाइंग स्लीप पॉइंट, त्यानंतर इस्ट कबर आणि लॉंग ऑफ. ऑन साइडला लॉंग ऑन मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. ऑन साइडला अतिशय कडक कडक बेधडक कॉपी बुक चाबुक शॉट, शानदार छक्का. दर्जेदार फलंदाजी मैदानामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती स्वॅक्से करेंगे स्वागत. खूप चांगला फटका खेळला गेला, टायमिंग खूप चांगलं होतं, तंत्राचा कुठे विसर पडला नाही, आवाज मधुर आला आणि त्यानंतर चेंडूवरती 6 धाबांची मोहर उमटवली गेली. सांगण्याची आवश्यकता नाहीये. या 6 धाबांनी सागर मात्र अफलातून बॅटिंग करतो आहे. धापलकरती एकूण धाबा होत आहेत त्या 37. षटकाचा विचार केला तर चौथ्या षटकाचा खेळ कुणाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. महत्वाचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. देदानंतर बॅटिंग या बेला होऊ शकते. आणखीन एक चांगला फटका, इथे मात्र क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. धावा येतील 4. येतोय खणखणीत सणसणीत दणदणीत दर्जेदार चौकार. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती बघितलं तर तुटून पडलेला फलंदाज बरोबर बॉलरच्या डोक्यावरून खेळलेला एक दर्जेदार फटका. अप्रतिम टायमिंग आणि तितकं चांगलं प्लेसमेंट आपण पाहिलेलं आहे. शानदार फलंदाजी मैदानामध्ये सागरमधून, सागरच्या बॅटमधून चांगले फटके येतात. सागर या ठिकाणी आक्रमक झालाय. इष्टा कबरच्या दिशेने मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक आहे एकेरी दाबाने धावसंख्या होती ती चौथ्या षटकामध्ये 42. अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी येतात. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती असता सन्मानपूर्वक आपल्याला विनंती आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे असण्याचा भाव व्यासपीठावरती. पुलटा चेंडू त्याचा फायदा घेता आलेला नाहीये बॅट्समॅनला. एकेरी धाव मिळते आणि अजय निमण, त्यानंतर पैलवान विकास रानवडे, त्यानंतर आपण आउटगाव विश्वस्त मंडळाचे विद्यमान अध्यक्ष योगेश जुनवणे आणि समीर दत्त जुनवणे हे मान्यवर दाखल झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन सर आपण व्यासपीठावरती असण्यास दबा. आपले सहर्ष स्वागत आहे. ऑफटॉपचा खूपच बाहेर असलेला चेंडू त्यांचं दोन्ही हात करते, समांतर धावा येतात, अमांतर मिस्टर इस्टन या शेवटच्या षटकामध्ये धावगती बांधलेली आहे. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी, सकारात्मक क्रिकेट मैदानात. सभेची धावा 2 गड्याच्या विभागामध्ये अफलातून बॅटिंग केली सागरनं. ड्राईव्ह केला चेंडू गॅप मध्ये जातो का पाहूया. गॅप मध्ये जातोय निश्चित 2 धाबा घेण्याचा प्रयत्न असेल. 2 धाबा यशस्वीपणे पूर्ण होतात. 3री धाव घेण्याचा प्रयत्न होईल का नाही आणि त्याचं कारण आहे सागर त्याला सूर सापडलेला म्हणून शेवटच्या षटकात जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा तो प्रयत्न करतो आहे. डॉक्टर मोरिया क्रिकेट क्लबचे कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाच्या दिशेने या आणि इथे टीम मॅनेजमेंट करणारी आमची जी टीम आहे त्या टीम मॅनेजमेंट करणाऱ्या टीमला भेटायचं आहे. कुणाचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू जर बघितलं तर ऑप्टनच्या बाहेरचा आहे. इथे काय घडतं बघूया आणि अशा रीतीनं बॅट्समॅन थोडा शफल झाला होता त्यामुळे बेनिफिट गोलंदाज झाला. मी ते 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल करतो एकूण धाबा 46 आणि 47 धाबांचं आव्हान या बोला ठेवलंय ते जॅकपॉट क्रिकेट क्लबनं अंडर 11 संघासमोर. बघूया या मॅच मध्ये काय घडतंय. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे. मोरिया क्रिकेट क्लबचा कॅप्टन आपण प्लीज या समालोचन कक्षाकडे अक्षय मुंगसे, अमित रानवडे या ठिकाणी टीम मॅनेजमेंट करता आहेत तर त्यांना आपण भेटायचं आहे. सामना देखील महत्वाचा असेल. दीपकची आमच्या बरोबर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आहेत. आमचे स्कोरर खूप चांगली कामगिरी करतात. तर व्यासपीठावरती बघितलं तर व्यासपीठावरती अजय निमण, पैलवान विकास रानवडे आणि औंध गावचे विश्वस्त मंडळाचे विद्यमान अध्यक्ष योगेश जुनवणे आणि त्याच्याबरोबर त्यांच्या समेत असलेले गणेश बोडके देखील उपस्थित आहेत तर त्यांचं देखील स्वागत असेल. आणि व्यासपीठावरती या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात डॉक्टर सागर गणपतराव बालवडकर आणि औंध क्रिकेट क्लबच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. थोडी बंधन असल्यामुळे सगळा आवाज वगैरे थोडा कमी करण्यात आलेला आहे कारण वेळेचं बंधन आहे. बघा पुन्हा एकदा अंपायर सांगतात वेळेचं बंधन आहे. बॉलची आवश्यकता मैदानामध्ये आहे. बॉलची आवश्यकता आहे मैदानामध्ये.
टार्गेट आपण बघूया. लक्ष ठेवलं गेलेलं आहे इथे 47 धाबांचं. संघ 2 मातबर संघ. यापूर्वी झालेली जी लढाई होती ती देखील खूप चांगली आपण पाहिलेली आहे. आणि आता वडार 11 टीमचे जे आघाडीचे फलंदाज आहेत ते मैदानामध्ये येतील. जॅकपॉट क्रिकेट क्लब आपण आपले क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं. मी मनापासून आभार व्यक्त करेन या स्पर्धेच्या निमित्तानं शिवा कांबळे यांचे. स्पर्धेचं धावतं समालोचन करण्याची संधी आपल्यामुळे या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. तुमचे मनापासून धन्यवाद. दीपक सर या ठिकाणी आहेत, त्यांचेही मनापासून धन्यवाद आहेत. 77 धावांचं आव्हान. बॅट्समन चला मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं प्लीज. चला बॅट्समन वरवरून आपल्या आघाडीचे फलंदाज पाठवून द्या लवकर. आयोजक आदरणीय सन्माननीय सुनील दादा गुंजाळ यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. सुनील दादा स्वागत आहे आपलं. फक्त मैदानामध्ये वेळ जास्त या ठिकाणी घेऊ नका प्लीज. आघाडीची जोडी मैदानामध्ये आहे. अण्णा 11 आणि मोरिया सीसी या दोन संघादरम्यान अतिशय महत्वाची लढाई यानंतर आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती आपण या ठिकाणी पाहू शकतो गोलंदाज सज्ज असेल. गणेश झुरंगे गणेश झुरंगे या ठिकाणी दाखल होत आहेत. अर्थात आज त्यांच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा दिवस आहे. गणेशजी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल. वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस आणि आमचा आवडता दिवस गणेशजी आपला वाढदिवस. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. डॉक्टर सागर गणपतराव बालबडकर ज्या स्पर्धेचे शिल्पकार आहेत त्यांच्या वतीने आपल्या शुभेच्छा असतील. एक आणखीन महत्वाची गोष्ट मला वाटतं इथे जॅकपॉट क्रिकेट क्लबचा इष्ट खेळाडू नाहीये. 3 धावांचा जॅकपॉट तुम्हाला लागेल. जॅकपॉट चला. इनिंग समाप्त झाल्यानंतर मॅच सोडून जायचं नाहीये. इथे नियम आहे प्रत्येक मॅच मध्ये तुमचा इष्ट खेळाडू इथे असणं फार गरजेचं आहे. 11 प्लेयर आहेत का? या षटकातला पहिला चेंडू. ओहो दिवस खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये आणि एक छोटा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरा द्यायचा प्रयत्न होईल का? परंतु तिसरा द्यायचा प्रयत्न नाहीये. पहिलं षटक आपण मैदानामध्ये पाहतो आहे. गोलंदाजी मार्कवरती शाहरुख आहे. प्रवीण आणि कुणाल ही जोडी 22 इशारा मैदानामध्ये करत असताना अनिल माळी. स्ट्रायकर आपण बॅट्समन पाहू शकता. ऑन स्ट्राइक प्रवीण. षटकातला दुसरा चेंडू. ड्राईव्ह केला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये जोपर्यंत पकडेल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केले आणि अशा रीतीनं मैदानामध्ये प्रवीणचं खातं खोललं जाते. प्रवीण हा हुकमाचा एक काय कुणाल ऑलराऊंडर खेळाडू आहे. स्ट्रायकर बॅट्समन जर विचार केला तर कुणाल असेल तर गोलंदाजी मार्गवरती फलंदाज असेल शाहरुख. 47 धाबांचं आव्हान आहे. प्रवीण आणि कुणाल ही जोडी मैदानामध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. सफल झाला होता. बॅट्समन थ्रो चांगला नाहीये. एकाच बॅट्समननं ही 1 धाव पूर्ण केली. कागदावर कोणती धाव येणार नाहीये परंतु नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन आहे तो स्ट्रायकर एंडच्या दिशेने गेला. थ्रो खराब होता त्याचा फायदा घेत परत एकदा तो स्ट्रायकर एंडवरून नॉन स्ट्रायकर एंडला आलेला आहे. गणेश भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा निश्चितच असतील. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी फलंदाजी तितकी आश्वासक आपल्याला बघायला मिळत नाहीये आणि शाहरुख उंच गोलंदाज आहे. सुंदर गोलंदाजी तो मैदानामध्ये करतोय. बॅट्समनचा विचार केला तर ताकदीचा वापर केला जातो. धापल करते धाबत 3. प्रवीण 1 धाव केले तर कुणाल अजूनही आपलं भोपळा पडू शकलेलं आहे. खातं कोलू शकलेलं नाहीये. 1 धाव मिळणार का? पुन्हा एकदा आपण बघितलं तर प्रवीण एकटाच धावतोय. कुणालला मात्र कुठली धाव काढायची नाहीये आणि त्यांनी ठरवलेलं आहे दुसऱ्या एंडने फलंदाज धावला तरी आपण धावायचं नाहीये. तिथे स्ट्रगल करते संघर्ष करतोय मैदानामध्ये. धापल करते. एकूण धाबा 3 आहेत. जरा विकेट किपरचं नाव सांगा.
विशाल या बोला विकेट कीपर आहे. तर इथे प्रवीण सारखा मोहरा गारत होतो. प्रवीण की कुणाला गेला? प्रवीण बरोबर तो स्ट्रायकर एंडला होता, तो नॉन स्ट्रायकर एंडला आला आणि त्यानंतर तो बाद झालेला आहे. थोडा विचित्र प्रकारे तो बाद होतो. आणि आता मला वाटतं कुणाची वेळ देखील आलेली आहे. अतिशय खराब अशा प्रकारचा फटका होता. क्षेत्ररक्षण खराब होत आहे, झेल सोडला गेलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच जीवनदान मिळणार आहे ते कुणालला. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकामध्ये एकूण धापलकर धाबा त्या 5 एका गडाच्या मोबदल्यामध्ये 47 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात तितकीशी चांगली झालेली नाहीये ती भंडार 11 संघाची. जॅकपॉट संघाची सुरुवात अतिशय दर्जेदार झालेली आहे. शाहरुखने सुंदर गोलंदाजी केली, अतिशय चांगली कामगिरी करत असताना त्यानं फक्त 5च धाबा दिल्या आहेत. त्यामुळे जॅकपॉट संघानं जॅकपॉट क्रिकेट सीसीनं अतिशय दर्जेदार कामगिरी केलेली आहे. आणि सुरुवात, कारण कुठल्या कामाची सुरुवात खूप महत्वाची असते, बहुत इंपॉर्टेंट होता है आगाज, और आगाज बहुत अच्छा करते हुए जैकपॉट क्रिकेट क्लब के खिलाड़ी. दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर रन संख्या 5 रन 1 विकेट के नुकसान पर. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए रोहित आए हैं. बॉलर कौन है? बॉलर सागर गेंदबाजी करेंगे, जिन्होंने आज प्रभावित किया. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा कर सकते हैं, लेकिन बल्लेबाजी कमाल की गजब की बल्लेबाजी इनकी तरफ से हुई है. क्रूशियल मैच. रन संख्या 5 रन, स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. रोहित, ये भी गेंद अच्छी है और स्ट्राइक की तरफ खेलना चाहते थे. टिप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था. अच्छी गेंदबाजी, टप्पा खाने के बाद उछाल भी है और बैकफुट पर ऑन साइड पर खेलने की कोशिश. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ. त्या उजव्या साईडला बॉडीगल भिंतीपाशी जे खेळाडू खेळतात ते त्यांनी आपलं जरा खेळ बंद करा. अब अब गेंद है लॉन्ग ऑफ की तरफ, खिलाड़ी मौजूद है, गेंद के नीचे आ रहे हैं. इस बार लिया कैच रोहित पैवेलियन जाते हुए. भंडार 11 टीम के उम्मीदों को लगता है दूसरा झटका. और फिलहाल जॅकपॉट सीसी के लिए वो जो ब्रेक थ्रू चाहिए तो वो ब्रेक थ्रू मिल रहा है. उजव्या बाजूला या ठिकाणी दीपक वृंदा अनाउन्समेंट करतो. कॅच कोण घेतला? बरेचसे खेळाडू तिथे प्रॅक्टिस करतात, तिथे प्रॅक्टिस करू नका प्लीज. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर सागर की तरफ से. अजूनही काही प्रेक्षक जे आहेत ते भिंतीला टेकून आहेत. भिंतीला या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांची पाठ लागलेली आहे आणि गो होम आपण त्या ठिकाणी पाहतोय. तिथे उभे बरेचसे प्रेक्षक, तर त्यांना विनंती आहे प्लीज प्लीज मागच्या बाजूला जागा आहे तिथे बसायचं प्लीज. नए बल्लेबाज मैदान के अंदर तन्मय, अच्छी गेंदबाजी सागर की तरफ से. और सर की तरफ गेंद को खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री रन पर मौजूद है. 1 रन का इजाफा दूसरे के लिए वापस आ रहे. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल जरूर किए गए. 2 रनों के साथ स्कोर एक बार फिर आगे बढ़ता हुआ और 1 शॉट का इशारा. रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो केवल 6 रन बने हैं. 47 का लक्ष्य है. अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर जैकपॉट क्रिकेट क्लब की तरफ से. काफी ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को ऑन सर की तरफ खेलना चाहते थे. अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है. रन संख्या फिलहाल अगर देखें तो 7 रन. लेग बाय का इशारा होगा, गेंद बल्ले के ऊपर ही नहीं आई है. सुपर बॉलिंग, ब्रिलियंट बॉलिंग बाय सागर. ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे, ज्यादा आजादी नहीं है. फंटास्टिक बॉलिंग. पहले आपने रन बनाए, उसके बाद में कॉन्फिडेंस तो आपके पास है, टैलेंट की कोई कमी नहीं है. और कस्तूर की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है. लेकिन टैलेंट कब देखा जाता है? दबाव में. दबाव में आप किस तरह का प्रदर्शन करते हैं वो देखा जाएगा. लेग स्टंप के बाहर गेंद और अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा होता हुआ. रन तो बन रहे हैं लेकिन मिस्टर एक्स्ट्रा से बनते हुए रनों के लिए एक बार फिर जूझना पड़ रहा है बल्लेबाजों के लिए. बल्लेबाज एक एंड पर रोहित, तन्मय. रोहित का विकेट खोने के बाद तन्मय मैदान के अंदर है, कुणाल मैदान के अंदर है. प्रवीण और रोहित बैक टू द पैवेलियन चले गए हैं. समय बहुत महत्वपूर्ण रहेगा. वक्त के बारे में बहुत ज्यादा चर्चा हो रही है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. तन्मय, कुणाल नॉन स्ट्राइकर इन पर.
सागर गेंदबाजी करने के लिए तैयार है, डाउन द विकेट क्रैम करने की कोशिश करेंगे या थोड़ा शरीर से दूर डालने का प्रयास करेंगे, देखने वाली बात है कॉम्बॉक्सन से। गति परिवर्तन है, गति परिवर्तन, अच्छी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली है, लेंथ अगर देखें तो बहुत ही बढ़िया, बिल्कुल थोड़ा ऑफ के बाहर गेंदबाजी करते हुए और बाहर की तरफ निकल रही थी गेंद, बल्लेबाज के पैर नहीं चल रहे हैं, शरीर का संतुलन इतना अच्छा नहीं था, रनों के लिए बल्लेबाजों के लिए संघर्ष करना पड़ रहा है। स्विंग एंड मिस, पहले गति परिवर्तन था, इस पर तेज गेंदबाजी, शानदार गेंदबाजी सागर की तरफ से। 2 ओवर का खेल, 2 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 8 रन 2 विकेट के नुकसान पर, 47 रनों का लक्ष्य है और 12 गेंदों का खेल अभी भी शेष है, तो इसका मतलब इस मैच को जीतने के लिए 39 रनों की जरूरत है और 12 गेंदें हैं। अच्छी गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा गेंदबाज की तरफ से। अन्ना 11 और मोरिया सीसी के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं अगले मैच के लिए रेडी रहे। सागर बॉलर को नाव का है पवन, पवन को मौका मिला है, गेंदबाजी करने के लिए आए हैं। क्रुशियल मुकाबला खास करके इस वक्त बटार 11 टीम के लिए, अभी हालात कुछ अच्छे नहीं है लेकिन प्रशंसा हो जाएगी जैकपॉट सीसी टीम की जिनने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया। इस ओवर के अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट और सेट पर पुल करना चाहते थे, टिप्पा खाने के बाद उछाल था, बल्लेबाज सफल हुए थे ऑफ स्टंप के बाहर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। एक्सीलेंट बॉलिंग, पवन आए हैं इस वक्त गेंदबाजी करने के लिए, इस बार तारामंडल में उड़ाया है, गेंद बाउंड्री के बिल्कुल बाहर जाएगी, शानदार स्ट्रोक, खोल दे मेरे पंख कहता है परिंदा, अभी तो इस वक्त असली उड़ान बाकी है, जमीन नहीं है मेरी मंजिल, अभी पूरा आसमान बाकी है। शानदार स्ट्रोक, लगातार 2-3 बड़े शॉट आएंगे तो मैच में कमबैक करने का मौका मिल सकता है। इस वक्त कुणाल के बल्ले से अच्छा स्ट्रोक, दमदार स्ट्रोक था, रन संख्या कुल मिलाकर 14 रन, राइट आर्म ओवर द विकेट, ये भी अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी मौजूद है, ले लिया कैच, सफलता मिलती भी गेंदबाज पवन के लिए, बल्लेबाज कुणाल को वापस जाना पड़ेगा। शानदार गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, एक तेरी एक मेरी, मैदान के अंदर एक बहुत ही बड़ी विकेट गिरी है। रन संख्या 14 रन, जीतने के लिए 47 रनों की जरूरत है। तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं। विनोद ने एक बहुत अच्छा कैच लिया। अब देखिए गेंदे वैसे अगर देखें तो ज्यादा नहीं है, इस ओवर की बात करें तो 3 गेंदों का खेल समाप्त हुआ, 9 गेंदों का खेल अभी भी शेष है, 47 रनों का लक्ष्य है, रन संख्या कुल मिलाकर 14 रन 3 विकेट के नुकसान पर। प्रदीप नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। अगली गेंद के साथ पवन, और गेंद को कट करना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही है। विकेट गिरने का सिलसिला जारी, इस वक्त अगर देखें तो कोशिश दोनों तरफ से जारी है, लेकिन गेंद जो है ना बल्ले के ऊपर भारी है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पवन की तरफ से, सेलिब्रेशन मूवमेंट आप देख रहे हैं मैदान के अंदर। रन संख्या कुल मिलाकर 14 रन, 14 ऑन द बोर्ड। अब जाकर प्रदीप जो है ना बैक टू द पेवेलियन जा रहे हैं। एक एंड पर तन्मय डटे हुए हैं। इस ओवर की 2 गेंदें शेष है, 8 गेंदों का खेल शेष। रनआउट के तौर पर विकेट मिलता था। बाबू आए हैं मैदान के अंदर। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। हवा में खेलते हुए शॉट इतना अच्छा नहीं है, टाइमिंग नहीं कर पाए, लॉन्गर की तरफ खिलाड़ी मौजूद है। जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए और 2 रनों के साथ स्कोर फिलहाल आगे बढ़ता हुआ 16 ऑन द बोर्ड, 16 प्लस ऑफ 4 विकेट एंड नाउ remaining 7 deliveries and need 31 run to win this match. Beautiful bowling by Pavan, Shahrukh and Sagar.
स्ट्रोक अच्छा है, शानदार स्ट्रोक है, लेकिन खिलाड़ी मौजूद है उनके सिर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रनों के लिए। वेलकम बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। अब जाकर 6 गेंदे 6 से 27 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। क्या ये कारनामा बल्लेबाज आप करेंगे? क्या इस वक्त एक विस्फोटक इनिंग बल्लेबाज खेलने वाले हैं? शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता। बॉलरचं नाव काय आहे? तुकाराम 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 विशाल ना अंडर 11 बॉलर ने मोरिया सीसी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ, प्लीज रेडी रहे। बॉलर ने चेतन विशाल, क्या नाम है? विशाल तैयार। 6 गेंदे 27 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। छोटी गेंद थी, ऑनसर की तरफ खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है। थोड़ा सा फंबल में, क्या इसका फायदा उठाएंगे? नहीं, इस वक्त अपने पास स्ट्राइक रख रहे हैं बल्लेबाज। बाबू के ऊपर निगाह रहेगी। 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं तन्मय, जिन्होंने 3 बिंदे गेंदे खेले, केवल 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर पर बल्लेबाज फिलहाल बाबू यानी कि महेश। बाबू ऑन स्ट्राइक, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विशाल। ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक है, बॉटम एंड का इस्तेमाल जरूर हुआ, गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी। शानदार स्ट्रोक, छोटी गेंद थी, दमदार स्ट्रोक खेला गया डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ। अब आपके पास अभी भी 4 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए यहां से अगर देखें तो चाहिए 20 रन। अपने ही किस्मत का मैं लिखता हूं खुद अपने ही हाथों से। मुझे सारे महफिल का अंदाज बदलना आता है, जलकर बुझना और बुझकर जलना भी आता है, और गिर गिर के यारो मुझे खूब संभलना भी आता है। अच्छा स्ट्रोक बाबू का, विकेट के बाहर गेंद। अब जाकर 4 गेंदों का खेल चल जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज की तरफ से, दबाव विशाल के ऊपर है। स्विंग इन द मिस, ब्यूटीफुल बॉलिंग। Look at this ball, just pitching out of the off stump, just shuffling out of the off stump and looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket. Wicket keeper doing very good job behind the wicket. 3 गेंदों का खेल और क्लीन बॉल्ड। खराब शॉट सिलेक्शन बल्लेबाज की तरफ से। अब दबाव पूरी तरह से वंडर 11 टीम के ऊपर। जैकपॉट सीसी ने इस मुकाबले में शिकंजा कस लिया है। सुंदर, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। जब वो छक्का आया था तब लगा था कि एक बार फिर इस मुकाबले में कमाल का प्रदर्शन कर रहे बल्लेबाज वापस आएंगे, मैच में पलटवार करेंगे। उसी वक्त विशाल की अच्छी गेंद, सफल हुए थे बल्लेबाज, तो इसका फायदा उठाते हुए गेंद को लेग स्टंप के ऊपर रखा, क्लीन बॉल करते हुए, और बल्लेबाज बाबू बैक टू द पेवेलियन जा रहे। तन्मय अभी भी डटे हुए हैं। नंबर 7 पर गिरीश आए हैं। 5 विकेट खोए हैं वंडर 11 टीम ने। फुल टॉस गेंद है, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद, 2 रन देने का मौका मिलेगा। 47 रनों का लक्ष्य है। तो अब जाकर जैकपॉट क्रिकेट क्लब की टीम जीत की दहलीज पर। मैग्निफिसेंट बॉलिंग बाय द ऑल द बॉलर्स, सुपर आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस ऑल द बॉलर्स, शाहरुख, सागर, पवन एंड विशाल। नो स्कोर 30। और ये मुकाबला अपने नाम पर करते हुए जैकपॉट क्रिकेट सीसी, कांग्रेचुलेशन, वेल डन। और इस मुकाबले की बात करें तो सागर ने अच्छा प्रदर्शन किया है। तो मैन ऑफ द मैच, बल्लेबाजी करते हुए रन भी बनाए, गेंदबाजी भी बहुत ही बढ़िया की है।